नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चर्चित आणि थोडंसं भडकदार प्रकरण पाहणार आहोत. गोपीचंद पडळकर यांच्या विधानामुळे सामाजिक माध्यमावर उडालेला वाद. पडळकर यांनी राजकीय नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळे फक्त राजकीय वादच निर्माण झाला नाही, तर सामान्य नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लोक म्हणतात या पडळकरावर तात्काळ कारवाई व्हायला हवी, पण राजकारणात असलेल्या नालायक लोकांमुळे महाराष्ट्राची संस्कृती हळूहळू घसरली आहे. सामाजिक माध्यमावर प्रतिक्रिया पाहिल्यात तर संतोष जाधव यांनी म्हटले, या पडळकरावर खरं तर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याला तात्काळ अटक व्हायला हवी. तर सचिन काळे यांनी सांगितले की स्वर्गीय राजाराम पाटील आणि स्वर्गीय कुसुमकांत पाटील यांचा वारसा जयंत पाटील साहेब चालवत आहेत आणि जनता योग्य निर्णय घेईल. संजय सुरू यांचे मत पुढे कटाक्षपूर्व होते. नीच लोक आहेत, ती भाजपने पाळलेली कुत्री आहेत. अशा पाळी कुत्र्यांना भुंकायला लावायचं आणि स्वतः नाम निराळे व्हायचं. या सर्व प्रतिक्रियेतून स्पष्ट होते की नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे, हा बिंडोक माणूस आहे. हा वारंवार दर 8 दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही, तुझ्यासारखीची अवलाद नाही. तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही गडबड असणार आहे. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. मंगळसूत्र चोरांच्या विरुद्ध लढत नाही. ढुंगणात फटाकडी घालून वाजवा. पडळकर यांचे वर्तन समाजाच्या नैतिक अपेक्षांना खरे उतरलेले नाही. महेश देशमुख म्हणाले, गोपी राजकारण आल्यापासून राजकीय दर्जा घसरला आहे. तर व्यंकट शंकरराव जाधव यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री साहेबांच्या हुकुमानुसार चपाट्यांना असे विधान करण्यास सांगितले गेले आणि जनता त्यावर विश्वास ठेवणार नाही. सुनील मडे, सुषमा भोसले, लक्ष्मण बिराजदार यासारख्या लोकांनी पडळकरांच्या विधानामुळे राजकारणाची पातळी खालावल्याची नोंद घेतली. संभाजीराजे जाधव म्हणाले, महान व्यक्तींबद्दल खालच्या पातळीवर बोलणे चुकीचे आहे. तर गाडगे, वाल्मिक, दीपक पाटील यांनी सभ्यतेची शिकवण देण्याची गरज अधोरेखित केली. निलकंठ जोगदान यांनी 1994च्या आरक्षण निर्णयाचा संदर्भ देऊन समाजातील अन्यायाची जाणीव करून दिली. तर सुशील हंबर्डे यांनी या वर्तनाला निंदनीय ठरवले. या सर्व घटनांचं स्पष्ट होते की लोक या जागरूक आहेत आणि अशा वर्तनाला माफ करणार नाहीत. राजीव गीते, स्वप्नील शाह, लक्ष्मण एम देशमुख यांनी राजकारणातील पातळीवर पडलेल्या घसरणीवर चिंता व्यक्त केली. विरोधकावर टीका करताना सुसंस्कृत भाषेचा वापरण्याचे महत्त्व सांगितले. तर शब्बीर धनंजय माने यांनी सत्तेच्या माझ्यामुळे घडलेल्या वर्तनाचा निषेध केला. ही घटना केवळ राजकीय वाद नाही, तर समाजातील नैतिकता, संस्कृती आणि आदर्श नेतृत्वाचा प्रश्न आहे. लोक समजून घेत आहेत की नेत्यांनी संयम राखणे, सुसंस्कृत भाषा वापरणे, विरोधकांवर टीका करताना मर्यादा पाळणे आणि समाजात आदेश नेतृत्व दाखवणे अत्यंत आवश्यक आहे. या घटनेने स्पष्ट केले की राजकारणात फक्त पदावर राहणे पुरेसे नाही, आपल्या शब्दांनी आणि वर्तनाने जनता आपल्यावर विश्वास ठेवते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारच्या घटनांकडे आपण सर्वांनी लक्ष द्यायला हवे. ही केवळ टीका नाही, तर एक संदेश आहे. सुसंस्कृत, नैतिक आणि जबाबदार नेतृत्वाशिवाय आपला समाज आणि राज्य सुधारले जाऊ शकत नाही. पुढील वेळेस आपण आपल्या मताचा आणि निर्णयाचा विचार करताना लक्षात ठेवूया, नेते कोण आहेत आणि त्यांचे वर्तन कसे आहे हे आपल्याला समाजाच्या भविष्याचा भाग ठरते. अखेर लक्षात ठेवा, राजकारण हे फक्त सत्ता मिळवण्याचे माध्यम नाही, तर समाजासाठी जबाबदारी घेण्याची संधी आहे. आणि जर नेते आपल्या शब्दांमध्ये आणि कृतीमध्ये पातळी राखत नसतील तर जनतेला जागरूक होऊन योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.